नमस्ते सर्वांना, मी वनिता. माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. इथे मी भजीच्या मिरच्या घेतल्या आणि या मिरच्या आपल्याला अशा मधून कट करायच्या आहे. त्यामधल्या बिया काढायच्या आहे. इथे मी चमचा घेतलाय आणि चमच्याने अशा मी बिया काढून घेते. इथे बघा अशा बिया काढून घेते. दुसरी पण दाखवते. अशा सर्व मिरच्यांच्या मिरच्या कट करून बिया काढून घेते. इथे बघा सर्व मिरच्यांच्या बिया मी काढून अशा कट करून घेतल्या. तर आता मिरच्यांमध्ये आपल्याला मसाला आणि हे बटाट्याचं स्टफिंग हे सर्व भरून घ्यायचं आहे. त्यासाठी मी हे 3 बटाटे घेतलेत उकडून आणि आपल्याला एक वाटण तयार करायचं आहे. इथे मी घेतले आलं, लसूण आणि मिरची. तर चला हे छान असं वाटून घेते. हे बघा 3 बटाटे घेतले. आपल्याला मिरची वडा बनवायचा आहे. तर मी मिरची वडा बनवणार आहे. त्यासाठी हे बटाटे असे मी किसून घेते. इथे मी कढई ठेवली, त्यामध्ये तेल टाकले, थोडे जिरे टाकते आणि हे आलं, लसूण आणि मिरचीचा ठेचा टाकून घेते आणि छान असं परतून घ्यायचं. आता मी एका प्लेट मध्ये घेतलंय लाल तिखट, जिऱ्याची पावडर, धन्याची पावडर, गरम मसाला आणि हळद. ते आपल्याला तेलात टाकायचं आहे. इथे मी थोडी काळी मिरी पावडर घेतली आणि जलजीरा पावडर थोडीशी. आता मी हे बटाटे सर्व मसाल्यामध्ये टाकते. चवीपुरतं मीठ, इथे कोथिंबीर घेतली चिरून आणि कोथिंबीर पण छान अशी मिक्स करायची. आणि आता मी गॅस बंद करते आणि थोडं थंड होण्यासाठी ठेवते. स्टफिंग आपलं छान असं थंड झालेलं आहे. तर चला आता मी मिरच्यांमध्ये भरून घेते. मिरच्यांमध्ये छान असं गच्च भरायचा सर्व मसाला. हे सर्व मिरच्या अशा भरून झालेल्या आहेत आणि इथे मी 2 चमचे मोठे बेसन घेतले. त्यामध्ये टाकते ओवा, मीठ टाकते आणि पाणी टाकून आपल्याला असं घट्ट बॅटर करायचं आहे. थोडं थोडं पाणी टाकायचं. इथे बेसन पीठ तयार करून घेतले मी. तर आता एक एक मिरची बेसन पिठामध्ये आपल्याला छान अशी बुडवून घ्यायची आहे. इथे मी तेल ठेवले, तेल पण तापलेलं आहे. तर चला आता मी मिरची एक एक सोडते. मिरच्या छान अशा आलटून पलटून तळायच्या आहेत. बघा कशा मस्त अशा तळलेल्या आहेत. ते मी काढून घेते. आता मी बाकीच्या सर्व मिरच्या अशाच तळून घेते.
मिरची वडा छान असा बनवून तयार झाला. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि पटकन सबस्क्राईब करा.